त्यांशी बोलला होता, सरकारशी बोलला होता, काय झालं आज? मुख्यमंत्र्यांना बोलून उदय सामंत साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर जाऊ देणार नाहीत आणि मोहोळ साहेबाशी तसं बोलणं झालं आहे. विखे पाटील साहेबही बोलले, अभिमन्यू पवार साहेब पण बोलले, त्या विषयात मुख्यमंत्र्याचे ओएडी पण बोलले. मला वाटतं आता पर्याय नाही आहे काय, तर थांबलं पाहिजे त्यांच्या शब्दावरती. पण आता तो पोरांचा निर्णय आहे अंतिम, त्यांना जेव्हा घ्यायचा. आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, ते तर म्हणले होते 1 घंट्यासाठी या, आम्हाला उभा सुद्धा राहू द्या ना तिथं. हे आजचा दिवस जर आंदोलन ताणून धरलं तर फरक पडू शकतो. तर काल दिवसभर त्यांच्या म्हणण्यानुसार बसलोय मी, कारण त्यांना ते कालच परवाच त्यांनी मोडीत काढलं होतं त्यांचं आंदोलन. तर आता आणखीन आजपर्यंत प्रयत्न केला, मग शेवटी पोरच म्हणले की शेवटचा त्यांना आम्हाला बोलायला लावा की तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग त्यांना उदय सामंत साहेब आणि अभिमन्यू पवार साहेब आणि मोहोळ साहेब बोललेत की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग आता काय निर्णय घेते त्यांना माहिती. पण विद्यार्थी मला तसं म्हणले की आता आम्हाला शेवटचा फोन करून द्या की वाऱ्यावर सोडणार नाहीत. मग आता शेवटचा फोन झाला, आता निर्णय आंदोलनाचं घेण्याचं त्यांच्या हातात आहे, ते माझ्या नाही आहे. कारण मी नेतृत्व करत नाही, मी एक पाठिंबा द्यायला लेकरा बाळात त्यांना न्याय मिळावा म्हणून आधार देण्यासाठी आलो. पाटील साहेब, वाऱ्यावर सोडणार नाहीत म्हणजे काय करणार आहात? उद्या आहे ना विद्यार्थ्यांचा पेपर आहे. ते बैठकीत ते ठरवते आणि एखाद्या वय वाढून देते, वय मर्यादा वाढवते, किंवा ते पोरांच्या बैठकीत होईल. असं तर काहीच होणार नव्हतं. मग ते तर मत होते पेपरच घ्यायचे, किंवा त्या शब्दावर तरी आले ते वाऱ्यावर सोडणार नाहीत. पण वाऱ्यावर सोडणार नाही ह्यो शब्द घेत नव्हते, किंवा तेवढं होणं त्यांना मिळालं. पाटील साहेब, दुसरं एक म्हणजे ज्या ठिकाणी काल आंदोलन झालेलं होतं तिथं खूप मोठ्या पद्धतीने पोलीस वगैरे आले. सकाळपासून SRPFचे पथक सुद्धा तिथं दाखल झालेलं आहे. बंदूक घेऊन पोलीस होते. पण त्यांनी अडवलंय का? नाही. मी दोष नाही देणार. अडवलं म्हणलं मी डायरेक्ट म्हणत असतो पोलिसांनी अडवलंय. आणि ह्या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात फरक आहे. आम्हाला जिथं अडवतो तिथं मुद्दाम जात असतो मग. पण हे पोरांचं आयुष्य करिअर बरबाद नाही झालं पाहिजे हो. आणि मी ज्यावेळेस ग्राउंडकडे निघालो त्यावेळेस पोरं म्हणले ग्राउंडवर नाही जायचं, कारण आमच्यावर केसेस करते. आणि मग त्या पोरांचं करिअर खराब करून मला काय आनंद आहे? काय आनंदच नाही ना मला.